हातात घेतला आणि जी कमतरता होती ती कमतरता जरूर दूर केली. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल. द्वितीय फेरीला होतोय प्रारंभ आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये मंगेश आणि साथीनं फलंदाज जिशांत. पहिला चेंडू अप्रतिम फटका, बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. अतिशय वेगानं चेंडू, सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती आगाज दमदार 4 सुरुवात. बॅटिंग करत असताना गावदेवी एकाडपाडा संघ. सतीश जाधवच्या अगेन्स्ट मंगेश खेळतो. दोन्हीकडे अनुभव आहे. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी दोघांनी दिले. सतीश आणि मंगेशनं फुल लेनचा चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव. मी म्हटलं होतं ह्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या टच मध्ये चांगल्या फॉर्मात मंगेशला आपण पाहतोय. कारण की सुरुवात त्यानं जबरदस्त केली होती कारकिर्दीची. त्यानंतर फारसा तो सराव करत नसायचा, जास्त वेळ त्याच्याकडे नव्हता क्रिकेटसाठी. परंतु आता पुन्हा त्या फॉर्मात तो आलाय आणि संघासाठी अतिशय चांगलं योगदान देताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता युवा टॅलेंटेड खेळाडू देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये जिशांत असतील, आपण मयूरला पाहतोय, आणखीन संदेशला देखील पाहतोय. चांगला चेंडू, हलक्या हातानं फक्त प्लेसमेंट पाहायला मिळते. स्वतः गोलंदाज बॉलवरती धावून चाललेत, परंतु डीप मधून क्षेत्ररक्षक देखील आलेत ते मिडॉनचे. क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव. एका धावेनं मात्र वैयक्तिक अकाउंटला सुरुवात ती जिशांची आणि वैयक्तिक मंगेश करतो 5 या आकड्यावरती. 6 धावा स्कोर कार्ड वरती. या अगोदर देखील मी वक्तव्य केलं होतं की ह्या दोन्ही संघांमध्ये मॅच झाली होती तुर्ब्याच्या मैदानावरती. तिथे धावसंख्येची लयलूट केली होती ती एकडपाडा टीमनं. परंतु आज निश्चितपणानं अभ्यासपूर्वक वडवळी संघ देखील मैदानात उतरलाय. ज्या चुका झाल्यात त्यामध्ये दुरुस्ती केली आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकाल. प्रमुख खेळाडू या संघाचा कॅप्टन देखील आहे. भरपूर जबाबदारी सतीशच्या खांद्यावरती. सतीशनं देखील मागील 3-4 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेट विश्वात जे नाव कमवलंय, अगदी उल्लेखनीय त्याची कामगिरी अनेक क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑलराऊंडर म्हणून त्याची भूमिका आपल्याला नियमित पाहायला मिळते. लीग स्टेजला देखील त्याची आपल्याला नियुक्ती पाहायला मिळते. फटका चांगला आहे, काय ताकद दाखवली, टायमिंग आणि सोबत ताकदीचा मेल. बॉलला पाठवले सीमारेषा पार आणि हा सुंदर षटकार मंगेशच्या बॅटमधून. फार थोडेच खेळाडू असे आपल्याला पाहायला मिळतात जे समोरच्या दिशेला इतक्या लिलिया पद्धतीने खेळताना पाहायला मिळतात. ज्यामध्ये बोटावर मोजणे इतके खेळाडू, त्यामधील एक नाव म्हणजे मंगेश गायकर. आणखी ज्या पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरला त्याने षटकार ठोकलाय, आपली ताकद, टायमिंग सारं काही त्यानं दाखवलं. बॉडी बॅलन्स, हँड आय कॉर्डिनेशन, या साऱ्याच गोष्टी. इथे देखील फटका चांगला आहे. अप्परकटचं तंत्र या ठिकाणी दाखवलं, परंतु बॉलला फील्ड करण्यात येईल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गुड बॅटिंग. सुरुवातीला गोलंदाज चांगला प्रयत्न करत होता, परंतु शेवटाला जो काही फटका दाखवला त्यानंतर मात्र धावसंख्या वेगानं पुढे जाताना आपण पाहिली. एकंदरीत 14 धावा स्कोर कार्ड वरती षटकाची झाली सांगता आणि पॉवर सर्कलमध्ये ताबडतोड सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल. बिनबाद ही एक जमेची बाब देखील एकडपाडासाठी आणि जबरदस्त फॉर्मात पुन्हा मंगेशला आपण पाहतोय आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती एका षटकाच्या सांगतेनंतर. टीम मीटिंग नको ही सूचना आपल्याला वारंवार असेल. आणि ह्यानंतरची जी मॅच असेल त्यामध्ये आता जर विचार केला तर पहिल्या फेरीतील 3री मॅच, परंतु काही कारणास्तव आजच्या दिवसात ती 4थी मॅच आपण खेळवतो. अर्थातच जीसीसी तुर्वे, गावदेवी क्रिकेट संघ तुर्वे आणि त्यांच्या विरुद्ध चैतनेश्वर खुटारी अशी मॅच असेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर आपला संघनायक किंवा प्रतिनिधी आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन चांद पाटील. यस, चंद्रकांत हे त्याचं नाव आहे, परंतु चांद ह्या नावानं तो अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वात प्रसिद्ध आहे. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. ह्या मॅच मध्ये देखील दुसऱ्या षटकात त्याला आपण पाहतोय. समोर जिशांत सैवीचं आव्हान. मोतीराम शेठ भोईर एकडपाडाच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे दादांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एकडपाडा संघ म्हटलं तर त्यांचे भरपूर चाहते आपल्याला पाहायला मिळतात, तर विनंती आहे आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आज 12 प्रतिनिधी म्हणून आम्ही विजय गायकर यांना पाहतोय.
खरं तर नियमित ऍज अ गोलंदाज म्हणून त्यांची नियुक्ती संघात व्हायची. आता फक्त जॉब टू जॉब सराव करत नाही, त्या कारणास्तव आज 12 प्रतिनिधीची भूमिका ते पूर्ण करतायत. फटका चांगला आहे आडव्या बॅटनं आपल्या स्ट्रॉंग झोनला पाठवलंय बॉलला, ते मिड विकेटला. ती कार्पेटचा सहारा देखील होता, पडल्यानंतर काहीसा चेंडू खाली देखील राहिला, त्या कारणास्तव अगदी आडव्या बॅटनं जणू काही चपराक लावावीत अशा पद्धतीचा हा फटका पाहायला मिळाला. एक धाव तिथे कंप्लीट झाली आहे. इथे अँकरिंग भूमिका आता जिशानची पाहायला मिळते. त्याला देखील माहित आहे की मंगेश चांगल्या लईमध्ये आहे, त्याला जास्त खेळवणं आपल्या संघासाठी हितकारक आहे आणि त्या दृष्टिकोनातनं स्ट्राईक सातत्यानं त्याच्या खात्यामध्ये दिली जाते. आणि त्या जिशानमध्ये देखील क्षमता आहे, तो देखील मोठे फटके खेळू शकतो. परंतु ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये माइंड गेम आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे तो माइंड गेम वापरला जातो. एक धाव कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. या गुड बॉलिंग अशा पद्धतीने रोखावं या फलंदाजांना, त्यासाठी थोडीशी चर्चा देखील झाली वडवली संघाकडनं आणि आता तो प्रयत्न चालू आहे. सन्माननीय मोतीरामजी भोईर साहेबांचं शुभ आगमन आपण पाहतो. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत असेल. बैलगाडा क्षेत्र असो, क्रिकेट क्षेत्र असो, तिथे साहेबांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. पुढील चेंडू राईट विरुद्ध विकेटनं, चांगला चेंडू शॉर्ट पिच होता, फुल केलाय, फटका फासलाय की नाही पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, सुपर झेल. जरूर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती येत होती, तरी देखील स्वतःला सावरत असताना झेल कंप्लीट केला. प्रशांत पाटील त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्याचा अनुभव आपल्याला पाहायला मिळाला. एक वेल जज कॅच आणि या कॅचनं डाव संपला. जिशानचा मोठा धक्का एकाडपाडा टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. 2 वैयक्तिक आणि सांघिक विचार केला तर 16 या आकड्यावरती हा पहिला धक्का डीजे. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. कारण की दोन्ही संघाचं नामकरण जर आपण पाहिलं तर एका बाजूला आई गावदेवी वडवली संघ आणि विरोधात गावदेवी कडपाडा संघ खेळतोय. परंतु कोणता संघ इथनं या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकावेल हे देखील पाहावं लागेल. एका बाजूनं डीजेचे आमचे ऑनर सागरदादा पडवल यांचं देखील आगमन आपण पाहतोय. त्यांचं देखील स्वागत आपण करू. आपल्या विभागामध्ये जिथे जिथे स्पर्धा आपण भरवतो तिथे तिथे पहिली पसंती होम साई डीजे निश्चितपणानं आपल्याला पाहायला मिळतो. इथे फटका चांगला आहे, साहिल मैदानाच्या आतमध्ये आलाय, संधी होती परंतु आता झेल कंप्लीट करू शकले नाहीत आणि बॉल निघून गेला एका टप्प्यावरती. सीमापार दमदार चौकार. साहिल त्या क्षणी चौकार ठोकलाय. साहिल मध्ये क्षमता आहे. साहिल देखील या संघाचा प्रमुख खेळाडू आहे आणि ह्या मॅच मध्ये तो वन डाऊन साठी आलाय. रणनीतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतंय आणि सुरुवातीला जर आपण विचार केला तर नेहमीच आपण सलामीला साहिलला पाहायचो, परंतु आज काहीशी वेगळी रणनीती आता बनवली एकडपाडा टीमनं. परंतु साहिलचा जर झेल पकडला असता तर या मॅच मध्ये जरूर आपल्याला फ्रंट फुटला वडवली संघ पाहायला मिळाला असता. तसं घडलं नाही. या दरम्यान चौकार देखील आला. 4 धावफलक 20 या आकड्यावरती. सध्याच्या घडीला डीजे ऑपरेट करत असताना पारस पोरजीला आपण पाहतोय. चांगला चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली, खांद्याचा पूर्णतः वापर केला आणि फलंदाजाला शांत ठेवलंय. पिसारेवे गावचे माजी सरपंच सन्माननीय प्रकाश शेठ म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. जय गणेश्वर ट्रॉफी 2025 मध्ये. तसेच रोहित गायकर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत इकडपाडाचे, त्यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. इथे देखील फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये दुरून क्षेत्ररक्षक येतोय, लाजवाब कॅच. कोणी पकडली आता? दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन आणि स्वागत झाले या झेल, अप्रतिम झेल. सन्माननीय माजी सरपंच पिसारवे गावचे प्रकाश शेट्ट म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतं. सोबतच आमचे मित्र
रोहितदादा गायकर यांना देखील पाहू शकाल. एकडपणासाठी नेहमीच त्यांचं समर्थन राहिलंय. आज देखील ते आलेत. या हंगामामध्ये चांगला खेळ त्यांचा संघ करतोय. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य देखील पाहायला मिळतोय. परंतु आल्यानंतर साहिल मैदानातून बाहेर गेलाय. ही चिंताजनक बाब एकडपाडा टीमसाठी. कारण की ज्या साहिलला जीवनदान प्राप्त झालं होतं, परंतु त्यानंतर काय सुरेख झेल. आज कौतुक भानुदासचं, कारण ह्या अगोदर देखील मागच्या मॅच मध्ये त्यानं चांगला झेल पकडला होता आणि इथे देखील मागच्या बॉलवरती झेल सुटला होता साहिलचा. परंतु त्यानंतर भानुदास त्या जागेवरती फिल्डिंगसाठी आले आणि सुपर झेल. ज्या वेगाने ते धावले होते, खूप दूरचे चेस, असं वाटलं नव्हतं की झेलपर्यंत पोहोचतील. परंतु ज्या पद्धतीचा फिटनेस त्यांनी दाखवला आणि चेंडूवरील नजर आणि चेंडू कलेक्ट, ह्या साऱ्या काही गोष्टी अगदी अचूक त्यांनी केल्या आणि महत्वपूर्ण साहिलला त्यांनी बाद केलं. जितकं हे यश मिमाणी गोलंदाजचा आहे, त्यामध्ये महत्वपूर्ण वाटा क्षेत्ररक्षकाचा देखील पाहायला मिळतोय. षटक दुसरं कंप्लीट झालं आणि या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी चांद पाटीलची राहिली. 2 महत्वपूर्ण त्यांनी सफलता प्राप्त केल्या आणि फक्त धावा 6 खर्च केल्या. धावपळकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 20 धावा. षटक तिसरं, मागच्या मॅचचा मॅच विनर आकाश म्हात्रे गोलंदाजीसाठी. आकाश म्हात्रे आहे. फुलटॉस चेंडू पंचांकडनं नो घोषित झालाय. बीमर लेंथ पंच दर्शवतात की वेस्ट पेक्षा हा बॉल उंच होता. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत वेगानं 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण संदेशला पाहतोय. संदेश पाटील गायकर, यस, संदेश गायकर आहेत. या वर्षामध्ये अतिशय चांगला खेळ संदेशचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज 4थ्या क्रमांकावरती 2 धावा इथे पूर्ण झाल्या. 1+2 अशा 3 धावा प्राप्त झाल्या. सुलतान शेख यांचा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पूर्ण झाला. त्यांचा देखील मनापासून आपण आभार व्यक्त करू. 3 धावा प्राप्त झाल्या. 23 धावा स्कोर कार्ड वरती. आकाशचा चेंडू फ्री हिट देखील असेल. तिथे प्रहार केला, आडव्या बॅटनं खेचून मारला बॉल मिड विकेटला. भानुदास आहेत. फील्ड होईल बॉल, तोपर्यंत मिळेल ती सिंगल. एका धावेच्या मदतीनं धावफलक 2 गडी बाद 24. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. मागच्या षटकात काय लाजवाब वापसी चांद पाटीलची आपण पाहिली. साहिल आणि जिशान सारखे 2 महत्वपूर्ण मोहरे त्यांनी टिपले आणि इकॉनॉमिकल स्पेल त्याचा पाहायला मिळाला. फक्त 6 धावा त्याने खर्च केल्या. आता आकाश म्हात्रे, पुढील बॉल. चांगला चेंडू होता, अप्रतिम फटका आणि बॉलला पाठवले ते स्क्वेअर लेग रिजनला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन ज्याला आपण म्हणू शकतो. पंचांच्या अगदी उजव्या बाजूने स्क्वेअर लेग पंचांच्या इशारा आलाय तो क्षेत्ररक्षकाकडनं षटकाराचा. अप्रतिम पॅडल स्वीपचा हा नजराणा त्या ठिकाणी आपण पाहिला आणि खरं तर ह्या खेळाडूचा हा ट्रेडमार्क फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 6 मात्र वैयक्तिक अकाउंट त्या ठिकाणी खुलं केलंय ते संदेशनं. मी म्हटलं होतं ह्या वर्षामध्ये चांगल्या टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अप्रतिम षटकारानं वैयक्तिक डावाला त्यानं सुरुवात केली आहे. चिचू आहेत, माफ करा. आता कैलास पोर्जियांचे 2 सुपुत्र खेळताना देखील त्यांना आपण पाहतोय. अंडर 19 किंवा अंडर 21च्या देखील स्पर्धा होतात, तिथे दमखम ह्या दोघांचा देखील पाहायला मिळतो. पुढील चेंडू, प्रतिम षटकार संदेशचा पाहिलाय. इथे देखील समोरच्या दिशेला लॉप केला बॉल. क्षेत्ररक्षक नाही आहे. खाली क्षेत्राची निवड आणि गॅप मध्ये एका टप्प्यावरती अगदी गोलीच्या वेगाने चेंडू सीमार पार, दमदार असा चौकार. जे दसका दम संदेशचा. तर पार्थ पोरजी यांचं देखील या ठिकाणी आगमन आपण पाहतोय. त्यांचं स्वागत या आपण मंचावरती. परंतु काय जबरदस्त फटके. ते ज्या पद्धतीने आपण म्हणतो की मैदानाच्या चहूबाजूला चतुरस्त्र फटके एखाद्या फलंदाजानं खेळले तर मात्र तो फलंदाज नक्कीच क्षमतावान किंवा गुणवान खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि तशाच पद्धतीची ओळख
आणि ती गुणवत्ता ते टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना संदेशला पाहतोय. पहिला षटकार जो आपण पाहिला पॅडल स्वीपचा नजराना जिथे त्यानं पेश केला त्यामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण षटकार पाहिला आणि त्यानंतर समोरच्या दिशेला व्ही सेप मध्ये लॉंग ऑन मधनं आपल्याला दमदार चौकार पाहायला मिळाला. छोट्या शरीर यष्टीचा खेळाडू आहे परंतु दमखम भरपूर आहे हे दाखवून देत असताना संदेशला आपण पाहतोय. दरम्यान हा चेंडू समोरच्या दिशेला उडवला बॉल क्षेत्ररक्षक सतीश होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आउट ऑफ दी पार षटकार. नेक्स्ट मॅच गावदेवी तुर्वे आणि विरोधात चैतनेश्वर कुटारी कॅप्टन्स. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय ही दक्षता घ्या आणि आपण आल्याची नक्कीच नोंद या ठिकाणी करायची आहे. रिपोर्ट आपण करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू परंतु काय जबरदस्त बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये संदेशचं कौतुक नक्कीच होईल. समोरच्या दिशेला ही ताकद देखील तो दाखवतो की मी समोर देखील मैदान क्लिअर करू शकतो. हे टायमिंग त्याच्याकडे आहे. त्याच्या बॅटमधनं तडाखेबंद फटके आपल्याला पाहायला मिळतात. जो मागच्या मॅचचा मॅच विनर आकाश मात्र होता त्याच्या विरोधात मात्र हे मोठे फटके आता दाखवतात. 40 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं. फटका तर चांगला आहे. दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत फक्त मिळेल सिंगल. आक्रमणासोबत टेम्परमेंट देखील आपण संदेशचं पाहतोय आणि सोबत मंगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे एक भरवशामंद जोडी मैदानात आपल्याला एकटपाडाची पाहायला मिळतंय. या दोन्ही खेळाडूंना तुर्ब्याच्या मैदान गाजवलं. खरं तर हे दोघे देखील तिथे फॉर्मात आपल्याला पाहायला मिळाले आणि एक भली मोठी जी पार्टनरशिप आपण पाहिली होती 50हून अधिक धावसंख्येची जिथे वडवलीच्या जागेच 79 धावा होत्या 4 षटकामध्ये आणि तिथे ह्या दोघांची भरपूर मोठी भागीदारी आपण पाहिली होती आणि तेच हे दोन खेळाडू पुन्हा एकदा डोकेदुखी ठरत असताना टीम वडवलीसाठी. आकाशचा पुढील चेंडू. दरम्यान हा चेंडू बॅकफुट पंच अप्रतिम फटका इनफिल्डच्या वरतून ओव्हरचा कव्हर हेड. चेंडू चाललाय स्वीपर कव्हरला डीप मध्ये सीमारेषा चिरत सीमा पार दमदार चौकार. पाण्याची मांग केली जाते तर ड्रिंक्स ट्रॉली घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. 3 षटकांचा खेळ संपला. पहिल्या 2 षटकात होत्या 20 आणि ह्या षटकात आल्या त्या तब्बल 25. एकंदरीत धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 45. नेक्स्ट मॅच तुर्बे आणि कुटारी टॉस साठी यायचा आहे. ह्या षटकामध्ये 25 धावा आल्या. हेच तर क्रिकेट आहे आकाश. ज्या आकाश शिळके जे आपण ह्या ठिकाणी आपण त्यांचा आवाज देखील ऐकला तर ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये हा मॅच विनर राहिला होता गोलंदाजीच्या जोरावरती त्यानं सामना आपल्या बाजूने खेचून आणला होता. त्या गोलंदाजच्या अगेन्स्ट आता 25 आलेत. हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एखादा दिवस एखादा सामना जर आपला असला तर दुसऱ्या सामन्यात कदाचित ते चित्र घडेल सातत्यानं हे सांगू शकत नाहीये. ही अनिश्चितता क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कधी एखादा दिवस आपल्या बाजूनं कधी एखादा सामना आपल्या बाजूने जातो तर कधी विरोधात देखील जातो. तेच घडलं. ज्या आकाश मात्रेनं मागच्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल स्पेल हाताळला त्या आकाशच्या विरोधात आल्या त्या तब्बल 25 धावा आणि 3 षटका अखेरीस तब्बल धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती 2 गडी बाद 45 धावा. षटकातील 6 चेंडू आता शिल्लक असतील. डेट ओव्हरचं षटक शिल्लक आहे. आता ड्रिंक्स ब्रेक देखील आपण पाहतोय. शॉर्ट टीम मीटिंग देखील भरवण्यात आली आहे ती वडवलीकडनं. जरूर वडवली संघ एक दमदार संघ आहे. बॅटिंग लाईनअप या संघाचा चांगला आहे परंतु प्रतिस्पर्धी संघाचे 2 अव्वल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता त्यांना कसं रोखायचं याचा विचार विनिमय ह्याची रणनीती मात्र जरूर बनावी लागेल. एका बाजूला जे एकडपाडाचे चाहते आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहतो. याचं कारण की जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जो विश्वास संदेशवरती टाकला जातो अगदी त्याला प्रमोट देखील केलं जातं. लवकर त्याला मैदानाच्या आतमध्ये आणण्यात देखील येतं आणि त्याच पद्धतीचा खेळ देखील तो करतोय. एका बाजूने मंगेश गायकर ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला. अप्रतिम खेळ त्याचा देखील पाहायला मिळतोय. वैयक्तिक जर विचार केला तर मंगेश खेळतोय 9 चेंडू 21 वरती आणि 4 बॉल 17 वरती. संदेश खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होताना आपण पाहू शकाल. आणखी चांदच्या अंतिम बॉलवरती विकेट आला होता म्हणजे 20 या आकड्यावरती आणि त्यानंतर 25 धावसंख्येची ही बहुमूल्य भागीदारी. तर चला तुर्बे संघ आणि विरोधात खुटारी संघ. कॅप्टन आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस अनिवार्य आहे तर आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे.
तुर्भे संघ खेळताना आपण पाहणार आहोत. ह्या मैदानावरती जर आपण विचार केला तर जेव्हा जेव्हा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा अवधूत तुर्भे संघ खेळताना पाहायला मिळतोय. तुर्भे संघाचं नेतृत्व करत असताना आपण मोहन भोईरला निश्चितपणाने पाहत. या अगोदर देखील मी म्हटलं होतं काहीशे असे फलंदाज आहेत जे बॅकफूट आणि फ्रंटफूट दोन्हीकडे स्ट्रॉंग पाहायला मिळतात. अशा फलंदाजांसमोर कोणती लेन ठेवावी हा प्रश्न नेहमीच असतो गोलंदाजांना. कारण की जर शॉर्ट पिच लेन हाताळली तर त्यावरती पंच पुल हुक असे फटके पाहायला मिळतात. आणि जर समोर जर बॉल टाकला ड्रायव्हिंग लेनला तर तिथे समोरच्या दिशेला मोठे प्रहार ही ताकद मंगेशची नियमित आपण पाहिली आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला. आता मात्र क्षेत्ररक्षक बनेल दर्शक एका टप्प्यावरती चेंडू निघून जाईल ओव्हर द लाईन सीमारेषा पार चौकार. जे आकाशात विमान नाही तर आता चेंडू जरूर आकाशात जाताना आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीची फटकेबाजी सध्या तरी चालू आहे. आणखीन एक प्रहार केलाय समोर क्षेत्ररक्षक आहेत एका टप्प्यावरती बॉल फील्ड होईल आणि आता एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण हे गरजेचं आहे. एका बाजूला आपण विचार केला तर जवळजवळ 30 पर्यंत आता वैयक्तिक मंगेश पोहोचलाय. मी सोबत संदेश दोघांमध्ये अतिशय चांगला तालमेल. शॉट सिलेक्शन देखील दोघांचं अचूक आपल्याला पाहायला मिळतंय आणि संघाला मात्र चांगल्या स्थितीमध्ये दोघांनी नेलंय. अगदी जर आपण विचार केला तर 50चा आकडा देखील पार झाला. अब तक 56 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. चांगला चेंडू ऑन साइडला जिथे डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात आहे. खर तर फलंदाचा टान्स ओळखलाय गोलंदाज आणि वडवली संघानं आणि त्या अनुषंगानं फील्डची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळतं. डीपमध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक मिड विकेट, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, तर एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला. अशा पद्धतीची व्यूहरचना संदेशसाठी. आणि आता डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. इथे देखील समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु अतिशय वेगानं बॉल गेलाय सीमारेषा पार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा होते आणि पंच दर्शवतायत की हा बॉल केलाय. हा देखील तडाखेबंद षटकार मंगेशच्या बॅट मधून आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 63-63 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल. मागच्या मॅचचा मॅच विनर मंगेश आणि या मॅच मध्ये देखील तो पुन्हा बरसलाय असं आपण म्हणू शकतो. फुल टॉस आहे, पुन्हा प्रहार केलाय. आता मात्र क्षेत्ररक्षक सतीशच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि अंतिम बॉलवरती विकेट आली आहे. डाव पहिला संपलाय परंतु 63 बनवल्यात. 64 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष असेल दुसऱ्या सत्रात टीम आई गावदेवी वडवली समोर. लक्ष जरी मोठं असलं तरी बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे.
आणि वडवली संघ म्हटला तर नियमित एक लढवय्या संघ आहे. सामना सहजासहजी सोडणार नाही. 4 षटकं आणि कशा पद्धतीनं लढत असेल. तर टॉससाठी आपण जाऊया. आमचे साथी समालोचक मित्र आकाश शेळके आहेत त्यांच्या दिशेनं आणि टॉस बॉक्समध्ये 2 संघ जोडले जातील. संघनायक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूने चैतन्येश्वर कुटारी आणि विरोधात जीसीसी तुर्बे. दोन्ही संघांना टॉससाठी आणि मॅचसाठी शुभेच्छा. सन्माननीय प्रकाशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आहेत, माजी सरपंच पिसारवे गावचे. यांच्या शुभ हस्ते आपण करू टॉस आणि विनंती असेल त्यांना की टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. थँक्यू साई. टॉस आपण इथे करत आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. जीसीसी तुर्भे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ सीसीसी खुटारी हा संघ असेल. विटू गो टॉसचा कॉल आहे. टेलची मागणी, सिक्का उडतोय आणि जाऊन पडतोय या वेळेला तुर्भेच्या बाजूनं. प्रथमतः आपण थोडंसं मनोगत जरूर ऐकून घेऊ. एकंदरीत सामन्यांबद्दल काय सांगाल? त्यांचं आयोजन खूपच सुंदर असतं. 2 पूल रेग्युलरचे आणि 2 पूल 40+चे आणि दोघांना वैयक्तिक प्राइज आहेत. याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल आणि काय इच्छा व्यक्त करा? नवीन संकल्पना, आम्हाला पण असंच करायला लागेल. क्या बात आहे. नक्कीच टॉस जिंकलाय, निर्णयाची अपेक्षा आहे. क्षेत्ररक्षण घेऊ. फिल्डिंग स्वीकारली. समोरील संघ आहेत त्यांच्या अगेन्स्ट खेळायच्या शुभेच्छा तुम्हाला राहतील. भावेश आहेत आय थिंक. देवेश टॉस तुमच्या बाजूने लागला नाहीये. निर्णयाच्या विरुद्ध खेळायचं की निर्णय तुमच्या बाजूने जो हवा होता तोच मिळालाय? नाही, आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. आता फलंदाजी करायची. समोरील संघ जेसीसी तुर्भे म्हटलं तर आता एकात्मतेने खेळतात. सगळे गावातील खेळाडू एकत्रित आलेत. सो त्यांचा संघ आणि त्यांच्या संघाच्या युनायटी बद्दल ज्या चर्चा आहेत त्या चर्चांना उधाण आहे. सो त्यांच्या अगेन्स्ट खेळताना म्हणजे कसं वाटतं आणि काय गेम प्लॅनिंग त्याबद्दल काय चर्चा कराल? जास्तीत जास्त टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू आम्ही आणि जिंकण्याचा प्रयत्न. व्हॉट अबाउट कॅप्टन बद्दल काय सांगाल? कॅप्टनचा आज वाढदिवस आहे त्यांचा. Yes, त्यासाठी स्टार चढली. शुभेच्छा तुम्हाला देखील खुटारी आणि जीसीसी तुर्भे. टॉस बॉक्स मधून समाचार आहे. टॉसचा जो कौल आहे तो तुर्भे संघाच्या बाजूने लागलाय आणि त्यांनी फिल्डिंग करायचा निर्णय. सो खुटारी संघ तुम्हाला फलंदाजी करायची. मान्यवरांचा शुभ सन्मान देखील आपण पाहतोय. माजी सरपंच पिसारव्याचे प्रकाश शेट म्हात्रे साहेबांचा हा शुभ सन्मान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आमचे किरणदादा म्हात्रे, आमचे संतोषदादा पोरजी, आमिरदादा पोरजी ह्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं हा सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. चैतन्येश्वर खुटारी संघ ह्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा देखील असतील. जेव्हा पुढील मॅच मध्ये हा संघ उतरेल त्या अर्थातच संघाचा कॅप्टन विशाल म्हात्रे आज उपस्थित नाहीये, त्याच्याकडनं संघाला भरपूर शुभेच्छा. तर त्या पूर्ण स्पर्धेसाठी जे चेंडू पुरवण्यात आले श्री विकास शांताराम पोरजी आणि श्री प्रल्हाद प्रकाश पोरजी यांच्याकडनं ती सेवा पुरवण्यात आली आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच आमचे जवळचे मित्र, अगदी क्रिकेटवरती अतोनात प्रेम, एक चांगला क्रिकेटर आमचे रोहित दादा गायकर, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, भाचे मंडळी आहेत. लाडका, यस, कारण की प्रेमळ व्यक्तिमत्व आहे. क्रिकेट जरी खेळत नसले तरी बऱ्याच ठिकाणी सामने बघण्यासाठी ते जरूर येतात आणि त्यांचा हा सन्मान सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. तर मॅच कशा पद्धतीनं ह्या मॅचचा दुसरा सत्र असेल. जरूर मॅच मध्ये धावा जास्त बनल्यात परंतु मॅच चांगली रंगेल. बॅटिंग लाईनअप चांगला आहे तो अर्थातच आईगावदेवी वडवलीचा. तर काय घडेल, कोणता संघ जिंकेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखेल, ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया आपण आकाश शेळके यांना. थँक्यू साई. वेलकम ऑल व्ह्युअर्स. आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मी या दुपार सत्रामध्ये स्वागत करतोय. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट जय गणेश्वर ट्रॉफी 2025 चे सुवर्ण पर्व. तर ज्यांच्या माध्यमात चेंडू पुरवण्यात आले आमचे विकास दादा आहेत, तर त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. या दादांना विनंती आहे आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करा, कारण की आपण दिलेले अमूल्य योगदान. कारण की आकाश, जर आपण विचार केला जेव्हा स्पर्धा आपण भरवतो त्यासाठी प्रत्येकाचं योगदान हे महत्वाचं असतं. मग ते आर्थिक स्वरूपात असेल, बॉल असतील, पाणी असेल, पारितोषिक ट्रॉफीज असतील किंवा जी मोठी पारितोषिक आपण पाहतो ज्यामध्ये शूज असतील, स्पायसिकल, फ्रीज असतील, या साऱ्या काही गोष्टी ज्यांनी पुरस्कृत केल्यात त्यांचा आदर सन्मान ह्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि त्यांचा नावोल्लेख हा देखील सातत्यानं होतो. यस, पंचाचा ग्रीन सिग्नल, लेफ्ट प्ले. सामना सुरू झालाय केव्हाच आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण. गॅप मधून लॉंग ऑन मध्ये 2 खेळाडूंच्या मधोमधून बॉल जातोय. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. चौकारानं वेल बिगिनिंग.
बॅट्समन विशाल पाटीलला, विशालसह सतीश जाधव हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजेता वर्सेस विजेता, दुसऱ्या फेरीमधून पहिला सामना. ओ यॉर्कर लेनचा बॉल खोला टाकलाय, पॉइंट मधून बॉल जातोय. बॅकअप साठी फिल्डर आहेत आणि कव्हर पॉइंट मधून फिल्डरनं बॉलला येऊन अडवलंय. चांगली फेकी त्या दरम्यान आपण स्ट्राईक एंडला मंगेशकडे थ्रो झाला. ऍज अ विकेट किपर म्हणून एकटपाडाकडून ते विकेट किपिंगची इथे आपण पाहतोय या विवरचना सजवत आहेत आणि टीमला लीड देखील करतायत. दरम्यान तुर्भेगावचे समाजसेवक आणि संघाचे खंदे समर्थक अरुणजी भोईर आणि सोबतच जयदास भोईर यांचं देखील आगमन झालंय. विनंती आहे की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, काऊ कॉर्नर मध्ये बॉल खेळला, डाऊन द ग्राउंड जमिनीला घरंगलत बॉल आपण पाहतोय. ट्रॅव्हल तोपर्यंत मधोमध्ये जो वेळ मिळाला दोन्ही बॅट्समनला, त्यांच्यामध्ये चांगलं समन्वय आणि चांगलं कॉर्डिनेशन. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 7 वरती. 7 वरती बिनगड्याच्या मोबदल्यात सलामीचे दोन फलंदाज आघाडीला आलेत. कर्मवीर आणि धर्मवीर खेळाडू अर्थातच विशाल पाटीलचं सतीश जाधव या दोघांकडे फलंदाजीचा कॅटलॉग इथे आपण पाहतोय दिलेला आहे. स्ट्राईक उजव्या हाताने खेळण्यासाठी फलंदाज तयार. साहिल गायकर राऊंड द विकेट. हा बॉल गायकरचा अगदी आपण पाहतोय खोला टाकायचा प्रयत्न, शरीरापासून भरपूर दूर ठेवलं होतं बॉलला. ऑफ स्टिक आणि मधोमधली व्हाईट बॉलची जी लेंथ लाईन आहे त्या लाईनच्या मधोमधून बॉल, डॉट बॉलचा भवार सरांचा इशारा. सो कुठलीही धाव नाहीये, डॉट बॉल न इम्पॅक्ट टाकतो आपल्या गोलंदाजीमधून गोलंदाज साहिल गायकर. राऊंड द विकेट. पुढचा बॉल आडव्या बॅटनं गॅप मधून स्ट्रोक सिलेक्शन, फाईन लेग टार्गेट आणि फाईन लेगला बॉल सीमारेषा बाहेर. सुरुवात जी होती त्यामध्ये आपण बघितलं की फलंदाजीमध्ये सौकार, त्यानंतर मधोमध्ये ब्रेक थ्रू, अर्थातच डॉट बॉलनं थोडेसे डिस केलं बॅट्समनला. असं वाटलं की डिस केल्यानंतर डॉमिनेट होण्याच्या चान्सेस वाढतात, सो विकेट येण्याच्या चान्सेस आहेत. बट मैदानाच्या आतमध्ये वळवलीचे दोन फलंदाज, ज्यामध्ये आपण पाहतोय स्ट्राईक एंडला खेळण्यासाठी जो फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जाधव यस, आणि सतीशनं हा स्ट्रोक फाईनला कन्वर्ट केला. 4 धावा तिकडे प्राप्त झाल्या आणि एकूण धावा साहिल गायकरच्या षटकामध्ये आपल्याला 11 पाहायला मिळाल्यात. पाठलाग जो आहे तो मोठा आहे, म्हणजे अजूनही 18 चेंडू मध्ये 53 धावा तुम्हाला बनवायच्यात. सो या मॅच मध्ये आपण बघू शकतो की थोडेसे बॅकफुटला आहेत. बॅटिंग करत असताना मोठ्या फटक्यांची गरज आहे, आवश्यकता आहे. ते फटके दाखवणं तेवढंच महत्वाचं आहे. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांशिवाय पर्याय नाहीये यावेळेला. आणि त्यामध्ये मोठे फटके, ते म्हणतात ना आपले भविष्य तुमच्या हातावर नाही तर तुमच्या मेहनतींवरती अवलंबून आहे. सो ही मेहनत आता जास्त महत्वाची आहे. फ्रंट फुटला येऊन ठोकलाय, बॅटच्या मधोमध लॉंग ऑन क्लिअर करणारा, लॉंग ऑन मधून बॉल, षटकार. ते स्पर्धा नको कोणाची, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द हवी. ते म्हणतात ना आधी सिद्ध करा मग प्रसिद्ध व्हाल, आणि त्यासाठी हा खेळ सुरू आहे. स्ट्राईक एंडला अस्मितेची लढाई लढतोय तो म्हणजे वडवली संघाचा फलंदाज. मधोमध्ये चौकार, त्यानंतर आता आलेला षटकार, या 2 धावा घेण्याचा देखील धाडस आहे स्ट्राईक एंडला. डेंजर एंडकडे कॅचिंग मध्ये प्रॉब्लेम साहिलला आणि तिथे जीवनदान. धाव कंप्लीट. सो 2 धावा, 2 धावेनं धावसंख्या फलक पुढे 19 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातात. बिनगड्याच्या मोबदल्यात 15ला 45 ची गरज आहे. मॅच रोमांचक, रंजक, दोन्ही साइडनं लढाई जी आहे ती लढाई आपण पाहतोय समसमान पद्धतीनं सुरू आहे आणि दोघांनाही जिंकण्याचे समसमान चान्सेस.
कोला टाकलाय गोलंदाजीसाठी. ऍज अ बॉलर म्हणून आपण पाहतोय संघाचा अजून एक मंगेश पाहायला मिळेल. स्पेशली हा गोलंदाजी करताना आपण बघतो आणि त्याची गोलंदाजी जी आहे ती आपण पाहतो की सगळ्यांना नक्कीच बुराल पाडणारी राहते. स्ट्राईक एंडला फलंदाज सतीश जाधव, 6चं योगदान. विशाल पाटीलनं आतापर्यंत चौकार षटकार आणि 2 सिंगल आणि 1 डबल अशी धावसंख्या रेखाटली आहे. रिव्हर्स केलेत गॅप मधून थर्डमॅन आणि आपण पाहतोय पॉइंटच्या मधोमधून बाउंड्री क्लिअर करणारा चौकार. फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला हा चौकार पाहायला मिळाला. 4 धावसंख्या जी आहे ती वाढतीये. समीकरणामध्ये बदल येणारे 13 बॉल 40 ची गरज आहे. सामना अजूनही दोघांकडे. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे वडवलीसाठी. त्याच्याच प्रतीक्षेत आहेत परंतु फटका फसलाय की काय. यस, लॉंग ऑनला सापळं आणि त्या सापल्यामध्ये फलंदाज वडवलीचा अडकतोय. पहिला धक्का टीम वडवलीला. ओव्हर नंबर 2 चा खेळ समाप्त. कहाणीमध्ये ट्विस्ट आणि आपण पाहतो या झेलनं आता या मॅच वरती मी म्हणेन थोडा का होईना मात्र कब्जा जो आहे तो कब्जा आपल्याला पाहायला मिळेल. एकटपाडा या संघाचा जरूर आता आलेला. अजून जर आपण विचार केला तर 63 धावा पहिल्या मध्ये बनल्या. सो 64चा पाठलाग होता. 24 बनवल्यात 2 ओव्हरमध्ये म्हणजे 12च्या सरासरीनं चालल्यात. थोडीशी धीमी गती त्यांची जरूर आहे. सो इथून आता आपण पाहतोय 12 बॉल मध्ये ज्या धावा बनवायच्यात त्यामध्ये त्यांना मोठ्या फटक्यांची गरज आहे. पर ओव्हर 20चं आपण पाहतोय अनालिसिस धावांचं समीकरण तुम्हाला करावं लागेल. अन्यथा मग या स्पर्धेमधून कदाचित तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागू शकतो. अशा प्रोबॅबिलिटीज आहेत आणि त्या प्रोबॅबिलिटीज मध्ये आपण जर विलिंग ज्या पर्सेंटाईल बघितलं अनालिसिस तर 60% हा सामना जो आहे तो जरूर टीम एकटपाडानं आपल्या बाजूने झुकवलाय. परंतु ते म्हणतात ना की शेवटच्या क्षणापर्यंत लढाईसाठी 1% जरी आपल्या बाजूने असेल तरी तो काफी आहे, तो पुरेसा आहे. आफ्टर 2 ओव्हर्स आपण बघू शकतो टीम अनालिसिस ज्यामध्ये वडवली संघ तो देखील 24 वरती होता. 20 वरती आहे आणि 24 वरती आपण बघितलं त्यांना आता पाहतोय माफ करा 20 वरती जो आहे तो एकटपाडा संघ पाहायला मिळाला. सो पाठलाग आहे त्या पाठलागाच्या दृष्टिकोनानं ऍज इट इज ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली त्याच पावलांवरती पाऊल ठेवत वडवलीला फलंदाजी करायची लाईक दॅट टीम एकटपाडाच्या. कारण त्यांची जी फलंदाजी 2 षटकामध्ये आपण पाहिली धीम्या गतीने झाली. बट त्यानंतर मात्र वादळ आलं फलंदाजीचं. ते वादळ मैदानामध्ये आणणं गरजेचं आहे. ते म्हणतात ना की थांबल आणा सूर्य कधी थांबली न धारा. या बेधुंद वादळ आणा कुठला किनारा. ऍक्च्युअली मध्ये किनारा सगळ्यांना पाहायचा आहे आणि किनाऱ्यावरती एक ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याचा मार्ग तिथे जरूर त्याची चिठ्ठी तिथे खानाखून लिहिलेल्या. मग त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला किनाऱ्यापर्यंत जाणं महत्वाचं आहे. एखाद्या तरी खेळाडूला आपली जी नौका सागराच्या मधोमध्ये फसली आहे तिला किनाऱ्यापर्यंत आणणं गरजेचं. वादळांना थांबवणारं यंत्रण कार्यरत नाहीये आणि त्यापैकी अजून एक वडवलीचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. राईट हँड बॅट्समन लॉंग ऑफ टार्गेट आणि लॉंग ऑफ मधून बॉल षटकार. क्या बात है, लढाई सुरू आहे. वडवली संघाचे फलंदाज सांगतायत की न थके पैर कभी ना हमने हिम्मत हारी है. तो जज्बा है जीतने का. सो लढाई अजून जारी आहे. या लढाईला अंत नाही. म्हणून आपण पाहतो ही लढाईमध्ये आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला इन्सेन पाहायला मिळतो. कट करायचा प्रयत्न आहे. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिपला फिल्डर चांगले फिल्डिंग पाहायला मिळते. तोपर्यंत एक धाव घेण्यासाठी दोनही फलंदाज आय थिंक नॉन स्ट्राईकचे फलंदाज सांगत होते की कदाचित हा वाईट बॉलही मिळाला असता. बॅट घालायची गरज नव्हती बट म्हणतात ना ती बचावात्मक भूमिका आणि चौकाराची जी आस लागली होती स्पेशली त्यांना टार्गेट करायचं होतं ते म्हणजे डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि तिकडेच हा फटका ते खेळत होते. परंतु जो फटका आहे त्यामध्ये टायमिंग जे आहे ते मिस टायमिंग झालं आणि दरम्यान सेकंड स्लिपच्या फिल्डरनं बॉलला स्टॉप केलं. 1 धाव आली 1 धावसंख्या पुढे 31 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत.
टार्गेट जे आहे ते 64चं आहे. जिशान लालने गोलंदाजीसाठी. खोला टाकलेला बॉल फॉलो मध्ये बॅक बॉलरची संकल्पना डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रिफर केला आहे स्क्वेअर लेग रेफरी सचिनजी कडू सरांनी. ड्रामा आहे या. अगदी आपण पाहतो विकेट मध्ये इमोशन्स असतील. जर विकेट आली तर कदाचित विजयाचा जल्लोष आणि त्या मार्गाची तयारी, आणि जर विकेट सही सलामत राहिली सुटकेचा निश्वास वडोली संघाचे खेळाडू सोडतील. कारण जो बॉल हातावरती लागल्यानंतर अगदी अस्टाना लागलाय आणि ते आपण पाहतोय जो निर्णय. तिसरे पंच जात आहेत आउट या क्लेम सोबत. सो फलंदाज बाद. रनआउटची विकेट, वडवलीला दुसरा धक्का. क्या बात आहे. अप्रतिम संगीत. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे आणि काळजातच नोहेरे, रक्तातून वाहते आमच्या राजे. राजांची महिमा आणि राजांनी केलेली कीर्ती, म्हणूनच कीर्तिवंत राजा हे नाव त्यांना पडलंय. अफजल खान म्हटलं तर एक भली मोठी चुनौतीच होती, परंतु अगदी आपण पाहिलं तर त्याच अफजल खानाचा कोतला काढणारा आपला सगळ्यांचा जाणता नेणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं हे संगीत आहे. मूर्तिकेचे पवित्र तव राखील, हिंदवी स्वराज्य तव साकारिले, गरजोनी केला हिंदोस्तव साजरा, शिवराय तुझा माझा मानाचा मुजरा. खोला टाकलेला बॉल, यॉर्कर लेंथ वापरली आहे. ऑन साईडला फटका खेळलेत. शॉर्ट लेग मधून बॉल आपण पाहतोय काऊ कॉर्नरला ट्रॅव्हल, तिकडे तोपर्यंत फिल्डर आलेत बॉलला स्टॉप. दुसरा दाव्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंड कडून, परंतु आपण जो पाहिलं तर स्ट्राईक एंड कडून नकार आहे. 32 ला 2 पडलेत. येणारे 8 बॉल आणि 32 ची गरज. अर्धा पल्ला जो येतो तुम्ही पार केलाय, जास्त वेळ घेतलाय, बट आता तुमच्याकडे फक्त 8 बॉलचाच वेळ शिल्लक आहे. सो 8 बॉल मध्ये 32 पाहिजेत. प्रत्येकी बॉल वरती चौकार बनावा लागेल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, गॅप मधून फटका जरूर आहे, फार दूर नाहीयेत फिल्डर, अडवण्यासाठी प्रयत्न आहेत. लॉंग ऑन मधून आपण पाहतो फिल्डर आलेत, स्टॉप केलं, तोपर्यंत 2 धावा मिळतील. 30 पासून आता दूर राहतील वडोली संघाचे खेळाडू. एकटपणाच आपण पाहतोय या सामन्यावरती आता इथून पूर्णपणे त्यांनी इथून पकड निर्माण केलेली आहे, कब्जा आहे या मॅच वरती. अजूनही 2 मोठे किमान फटके हवेत, ते म्हणजेच टीम वडवलीला. 7 बॉलचा खेळ बाकी आहे, 30 ची आवश्यकता. खोलात बॉल आणि संपा सिग्नल, इट्स आउट. लिडिंग एज अँड टेकन, बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 3. हाला 30 12th मॅन रिप्लेस झालाय. असं एका क्षणासाठी वाटलं की आता हा खेळाडू कदाचित गोलंदाजी करण्यासाठी गेलाय, बट तसं नाहीये काही, आणि तसं करूही शकत नाहीये. जेवढा वेल 12th मॅन बाहेर बसतो तेवढा वेळ त्याला मैदानामध्ये घालवावा लागतो, तरच तो गोलंदाजी करू शकतो. अशा देखील गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये, नियम आहेत. इंटरनॅशनल पातळीवरती या नियमांना फॉलो केलं जातं. ग्रामीणमध्ये आपण पाहतो काहीसे वेगळे नियम पाहायला मिळतात. महेंद्रसिंग धोनीचा एक किस्सा जरूर आठवेल. सामना IPL चा सुरू असताना अगदी त्यांना मैदानामध्ये खेळाडूला आणायचं होतं ऍज अ बॉलर म्हणून, परंतु तिथे अंपायर्सनी तिथे लगेचच या गोष्टीवरती हरकत दाखवली की हा खेळाडू जो तो गोलंदाजी करू शकत नाहीये, त्याला तेवढाच वेळ मैदानामध्ये घालवावा लागेल जेवढा वेळ तो बाहेर बसलाय. मग तिथे पंचांची आपण पाहिलं की थोडी सल्ला मसला, त्यामध्ये धोनीनं वेळ घालवला. अखेरकार तेवढी मिनिटं झाल्याने पंचांना सांगितलं, पा जेवढं मिनिटं तो बाहेर होता तेवढे मिनिटं तो आता मैदानामध्ये आलाय आणि थांबलाय, स्वतः तो गोलंदाजी करू शकतो. आणि तिथून आपण बघितलं की गोलंदाजी करताना आपण त्या खेळाडूला पाहिलं,
हाच आपण पाहतो की एखाद्या कॅप्टनचा प्रेझेन्स ऑफ माइंड आहे आणि तो वापरणं योग्य जागी तितकाच महत्वाचा राहतो. ऑफ साईडला खेळत पॉईंट मधून फिल्डर आहेत. फेकीज आहे ती चांगली, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेनं आता आपण पाहतोय समीकरणामध्ये चेंजेस येणारे. 5 बॉल 28 ची गरज. एक सामना रिंकू सिंग स्ट्राईक एंडला 6 ला 28, 5 मध्ये 5 षटकार सामना फिनिश झाला होता. क्रिकेट असं आहे की या खेळामध्ये आपण पाहतो की इफ अँड देन या वर्ड्सला पक्क स्थान नाहीये, जर आणि तर या शब्दांना स्थान नाहीये. म्हणूनच म्हणतात ना, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. अनिश्चिताव से भरावा खेळ म्हणजे क्रिकेट. जर आणि तर या शब्दांना स्थान नसलेला, पक्क स्थान नसलेला खेळ ज्याचं नाव आहे टेनिस क्रिकेट, आणि त्याचा आपण आनंद घेतोय. म्हणून क्रिकेटमध्ये भाकीतवाणी करणं थोडं कठीणच असणार आहे. येणारे 5 बॉल 28 ची गरज. स्ट्राईक एंडला डाव्या हाताचा खेळाडू, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे, तो म्हणजेच जिशान नंतर आलेला खेळाडू. चांगली गोलंदाजी स्नेहांकित, आणि स्नेहांकित सध्या आपण पाहतोय गोलंदाजी करतो. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आकाश. येण्यात नंबर 5 वरती संधी त्या खेळाडूला मिळाली आहे. पाठला करायचा धावांचा थोडासा असक्षम ठरलाय सध्या तरी घडीला, त्या धावांचा पाठला करण्यासाठी. लो फुल टॉस बॉल लॉंग ऑनला खेळलेत. 1 रन तिकडे जरूर प्राप्त होईल. एका धावेनं धाव संख्या पुढे जाते. टीमच्या टोटल कार्डला आपण पाहतो 1 धाव रेखाटली जात आहे. औपचारिकता बाकी आहे सामन्यामध्ये. 37 धावा धाव फलकावरती लागल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. फलंदाजी सेकंड, आपला बॅटिंग युनिट वडवले सी. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. उजव्या हातानं खेळण्यासाठी सागर पाटील 2 धावांचं फक्त योगदान दिलंय. आता फक्त सिद्धता बाकी आहे. बॅकफुटला जाऊन खेळायचं होतं. बॉल डायरेक्टली जाऊन यष्टया उद्ध्वस्त करतोय. एखादा अनुभव पडावा आणि एखादं शहर उद्ध्वस्त व्हावं, याच पद्धतीनं यष्ट्या वाकवल्यात. मधली फळी वाकवली आहे, मधली यष्टी वाकवली आणि फलंदाज बाद. फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला उजव्या हातानं खेळण्यासाठी ऍज अ न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट म्हणून संधी वडवलीकडून. अपेक्षा फक्त आता स्वतःला प्रूव्ह करायच्याच असतील, कारण औपचारिकता बाकी आहे. मॅच जे ती पूर्णपणे एकटपडा संघाच्या बाजूनच वळाली आहे. मी म्हणेन ना, अधिकतम स्तरावरती रिझल्ट देखील इथे समीक्षकांनी जरूर गृहीत धरला असावा. मे बी 3ऱ्या फेरीमध्ये आता इथून जाण्याचे चान्सेस वाढलात, प्रोबॅबिलिटीज वाढलात. नेक्स्ट मॅच जी आहे ती जीसीसी तुर्भे आणि श्री चैतन्येश्वर कुटार या 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. टॉस जो जिंकला होता तो आपण बघितला की तुर्भे संघानं जिंकलाय, त्यांनी फिल्डिंग स्वीकारली. तो बॅटिंग युनिट आपण नेक्स्ट मॅच मध्ये जरूर कुटारीचं पाहणार आहोत. अशा पद्धतीनं हाही सामना आपण पाहतोय. रिझल्ट इज ओपन. सो हा जो सामना आहे तो 26 धावांनी जिंकलाय टीम एकटपाडानं. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच हे टायटल आपण जरूर देणार आहोत. सो त्यावरती सल्ला मसला सुरू आहे. नो डाऊट वन्स अगेन लीडिंग खेळाडू, एकटपाडाची रण मशीन आणि अगदी एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याची गणना आहे